चला फायनली नेटवर्क भेटलं आहे, बघूया फटाफट लॉग इन करू. चलो नाही हायवेवरतीच थांबलेलो, पण आता पुन्हा एकदा निघालो आहे. आता फटाफट डिस्टन्स कवर करू, कारण का घरातले सुद्धा पुढे निघून गेलेत. हॅलो व्हॉट्सअप पीपल, कशात सगळे मस्त एकदम. हावाला ब्लॉग मराठीत करतो आहे. सगळ्यात पहिले सांगतो, कारण का गावी चाललो आहे, तर त्या हिशोबाने हावाला ब्लॉग मराठीत. आणि मराठीत करण्याचं एकच कारण की ज्या ठिकाणी चाललो आहे, जी गोष्ट एक्सप्लोअर करणार आहे, ती गोष्ट मराठीमध्ये एक्सप्लोअर केलेली मला असं वाटतं जास्त बेटर पडेल तुम्हा लोकांनासुद्धा आणि मलासुद्धा. त्यामुळे हावाला ब्लॉग मराठीमध्ये ट्राय करतो आहे. ट्राय म्हणजे विचार करतो आहे असं की यापुढचे सगळेवाले ब्लॉग मी मराठीतच करेल. बाकी तर थोडंसं कोल्ड स्टार्ट करतो आणि मग निघाल्यावर तुम्हाला सगळे डिटेल देतो. खूप दिवस झाले गाडी पण चालू नव्हती केली. काल जस्ट थोडंसं स्टँड एक चेंज करायचा होता, त्यासाठी फक्त गाडी बाहेर काढलेली. बाकी गाडी काहीच चालवली नाही बघा. कोल्ड स्टार्ट केलेला ऑलरेडी. आता फक्त टॉप बॉक्स लावायचा आहे आणि निघायचं आहे, एवढंच. बाकी सर्व मस्त. खूप गरम होतं आहे माहिती आहे मला. 11:30 वाजलेत आणि मी निघालो आहे. दुपारचे 11:30 म्हणजे मी गरमीत आता 3-3.5 तास गाडी चालवेल. सो थोडंसं हेक्टिक होणार आहे, बट ठीक आहे, काय करणार, करावं लागतं आहे राईडसाठी. एवढं तर करूच शकतो. गाडी धुवायलासुद्धा टाईम भेटला नाही आहे. हरकत नाही, काहीतरी पुढे गेल्यावर करूया. म्हणजे गावी गेल्यावर. ॲक्च्युली मी चाललो आहे गावी. कशासाठी चाललो आहे ते सगळं कळेल तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हावाला ब्लॉगसुद्धा बघा आणि पुढचावाला ब्लॉगसुद्धा तुम्हाला बघावाच लागेल. चलो ऑल सेट. हेल्मेट घालून आता निघूया आणि भेटूया सर्व बाईकवरती, कारण का आता बॅग वगैरे सगळी पॅक झालेली आहे माझी ऑलरेडी. आता फक्त निघायचं बाकी आहे. फायनली निघालो आहे मी राईडवरती, एक छोट्याशा राईडवरती. छोटी नाही ॲक्च्युली, मोठी राईड आहे. 160 किलोमीटर ऑलमोस्ट मी आज कवर करेल 3-3.5 तासामध्ये. ॲक्च्युली 4 ताससुद्धा लागू शकतात, कारण का 1 वाजता आपली मीटिंग आहे. 1 वाजता आता मीटिंग मी आता कुठे अटेंड करेल मलासुद्धा माहिती नाही आहे, बट हां अटेंड करेल. भाई हळू जरा. हा थोडासा सडन प्लॅन झालेला आहे माझा. सकाळी माझा उठल्यानंतर प्लॅन झाला आहे 9-9:30 वाजता आणि मी 11:30 वाजता निघालो. ॲक्च्युली 11 वाजता निघालो असतो. सोबत माझे मामा आहेत, मम्मी गेली आहे, मामी आहेत आणि मामाचा मुलगा आणि फ्रेश. तर हे लोक ऑलरेडी कारने गेलेत. मी आत्ता बाईकने चाललो आहे, कारण का मला राईडसुद्धा करायची होती आणि बाईक खूप दिवस झाले मी काढली नव्हती. तर त्यामुळे विचार केला की आपण ही वाली एक छोटीशी राईड कंप्लीट करून टाकू. बाकी सर्व मस्त एकदम. आता खूप जास्त ऊन लागणार आहे, खूप म्हणजे खूप जास्त. तर प्रिपेअर आहे ऑलरेडी. पाण्याची बॉटल तर घेतली नाही आहे, कारण का आपण पाणी प्यायला काही गाडीवरती पिणार नाही आहे, तर कुठेतरी थांबून पाणी पिऊ शकतो. त्यामुळे पाण्याची बॉटल किंवा मी हायड्रेशन बॅगसुद्धा नाही घेतली, कारण का हायड्रेशन बॅगसुद्धा आपण जेव्हा थांबू तेव्हाच फक्त पाणी पिऊ शकतो. आणि हायड्रेशन बॅगमध्ये पाणी गरम होतं गरमीच्या दिवसात. हायड्रेशन बॅग त्यामुळे ठेवली नाही, कारण का गरम पाणी पिण्यात काही मजा नाही. सो जिथे पण कुठे थांबेल तिथे थंड पाणी किंवा ज्यूस वगैरे पिता येईल आपल्याला. आणि यावाल्या ब्लॉगमध्ये, यावाल्या सिरीजमध्ये तुम्हाला 1-2 गोष्टी कळतील. एक तर गरमीमध्ये राईड कशी करायची, आणि दुसरी म्हणजे कॉर्पोरेट मजदूर जेव्हा वर्क फ्रॉम होम असताना जेव्हा राईड करतो त्या कशा करतो आणि त्या कसा टाईम मॅनेज करतो, कसा राईडच्या दरम्यान काम करतो, हे सुद्धा तुम्हाला दिसेल. कारण का जसं मी तुम्हाला सांगितलं, आपली 1 वाजता मीटिंग आहे, तर ती पण अटेंड आपण करणार आहे मध्ये रस्त्यातच. बाकी आजची राईड आपली असणार आहे 150 किलोमीटरची, ऑलमोस्ट 163 किलोमीटर्स. आणि माझा रूट असणार आहे माळशेज घाटवरून मे बी शिवनेरी किंवा मे बी आळेफाटा. दुपारच्या उन्हात मी राईड करतो आहे, लिटरली दुपारच्या उन्हात, कारण का 11:44 झालेत ऑलरेडी कल्याण सोडेपर्यंत. मला शाळचा ब्रिज क्रॉस केला म्हणजे कल्याण सोडलं आहे मी. उल्हासनगरमध्ये ऑलरेडी एंटर झालो आहे. दुपारचे 12 वाजलेत. आत्ताच थोडंसं मला पाण्याची तहान जाणवते, पण इतक्यात थांबण्यात माझा काही मूड नाही आहे. 1 तास कमीत कमी मी चालवल्यावर थांबेल, कारण का मला 1 वाजताची मीटिंग आहे, त्याच्या 10 ते 15 मिनटं आधी मी थांबेल. 1 नंबर रस्ते झाले यार मुरबाड साईडचे. मुरबाड म्हणजे टिटवाळ्याच्या इथे. जसं की आता तुम्ही बघू शकता, हा जो जुना रस्ता होता ना, हा म्हणजे एवढाच रस्ता होता, पण आता डबल झाला आहे. आणि रस्त्याचं कामसुद्धा झालं आहे. ब्रिजसुद्धा मी आता क्रॉस करतो आहे, रायत्यावाला, जो की मी कधी आजपर्यंत ट्राय म्हणजे आलंच नव्हतं इथे जोपासून काम झालं आहे. मी रायता लिटरली
15-20 मिनटं लागले असतील मला घरातून निघाल्यापासून. हे बघा 11:54 झाले आणि मी रायता क्रॉससुद्धा केला. हे टिटवाळा इथे यायला मला कमीत कमी अर्धा तास लागायचा बाईकने, जो की आता 15-20 मिनटात. मी आता ट्रॅफिकमध्ये होतो कल्याणमध्ये, त्याच्यामुळे थोडासा टाईम लागला, बट मी रायता सोडला आहे बघा. एक नंबर रोडची कंडिशन, एक नंबर म्हणजे एक नंबर. फक्त तो तेवढा जो पॅच होता टिटवाळ्याचा, जो टर्न जो लागतो आपल्याला हायवेवरून, जो टिटवाळ्यासाठी टर्न लागतो तिथपर्यंत फक्त थोडासा खराब होता. एक पॅच मला वाटतं 400-500 मीटरचा असेल. तेवढा जर सोडला, 400-500 मीटर पण नाही, 200-250 मीटर असेल, तेवढा जर सोडला तर आहे बघा पुढे रस्ता. एक नंबर मक्खन रस्ता आहे. मी आरामात 80ची आता स्पीड आहे माझी. चला चलो. बापरे, 5 मिनटं गाडी ठेवली पण फुल तापली. आणि माझं काम झालेलं आहे. मी आपलं सामान जे होतं द्यायचं खायचं ते देऊन टाकलं आहे. आणि आता 12:42 झालेत. तर आपण कुठेतरी चांगली जागा बघूया घाटात कुठेतरी, आणि तिथे थांबून घेऊया. यार नेटवर्क ही नहीं है भाई, सच में नेटवर्क नहीं है. पीछे जाना पड़ेगा. काहीच नाही नेटवर्क. मागे जातो. लॅपटॉप परत ठेवून जावं लागेल आता. चला फायनली नेटवर्क भेटलं आहे. बघूया फटाफट लॉग इन करू. लॉग इन नाही ॲक्च्युली, फक्त मला जॉइन करायचं आहे. भाई बस जॉइन ही कर रहा हूँ बस नेटवर्क नहीं था इसके लिए रुका था. बचपन में लगता था कि ये क्या सब हम लोग कर रहे हैं, मतलब ये लोग जो ऑफिस का लैपटॉप लेके घूमते हैं. बड़ा भी अभी सच में फील कर रहा हूँ ये सब. तो हेलो, ऑडिबल नाउ सर? यस. सी बीच रास्ते में खड़ा हूँ, ये हाईवे, और मेरा काम चल रहा है. चलो फाइनली मीटिंग ख़त्म हो गया. अभी फटाफट बैग पैक करते और निकलते एक बार फिर से अपने राईड पे. मी बोलत जे होतो ना की कॉर्पोरेट लाईफ अशी असते. राईडच्या मध्ये पण आपल्याला एक असं काम करावं लागतं जर मध्ये आलंच कधी तर. चला मीटिंग संपली. पुन्हा एकदा निघालो. आता हायवेवरती आलो आहे. हायवेवरती म्हणजे हायवेवर थांबलेलो, पण आता पुन्हा एकदा निघालो आहे. आता फटाफट डिस्टन्स कवर करू, कारण का घरातले सुद्धा पुढे निघून गेलेत. तर थोडाही आता वेळ वाया न घालवता फटाफट आता डिस्टन्स कवर करतो आणि कुठेतरी पुढे थांबतो परत. आता कारण का 1:40 झाले. ऑलमोस्ट मी अर्धा तास थांबलो आहे. 1 वाजता थांबलेलो, 1:10ला मी कनेक्ट केलं आहे. त्यानंतर अर्धा तास थांबलो आहे. आता डायरेक्ट माळशेजवळ थांबलं म्हणजे पुढे क्रॉस केल्यानंतर थांबेल कुठेतरी, किंवा मध्ये जर मला ड्रोनसाठी जर कुठे शॉट भेटला तर म्हणजे जर ड्रोनसाठी जर कुठे मला चान्स भेटला चांगला तर मध्ये थांबेल. अदरवाईज डायरेक्ट माळशेजवळ क्रॉस केल्यानंतर. चलो लास्ट 28 मिनट. वाओ व्हाट अ वेदर. एंड गर्मी है बट मुझे महसूस नहीं हो रहा है. गाड़ी पे टेम्परेचर 54 दिख रहा है. सो इट मीन्स 40 तक रहेगा बाहर, क्योंकि मेरा टेम्परेचर थोड़ा 7-8 से ऊपर दिखता है. ये तो लास्ट उज्जैन वाले ब्लॉग में आपने देख ही लिया.
3:15 वाजले आणि मी पोहोचलो आहे घरी म्हणजे गावी. 3:17 3:30चा टार्गेट होता पण 3:17लाच पोहोचलो. ॲक्च्युली माझा 3चा टार्गेट होता जो की थांबल्यामुळे थोडासा लेट झाला, पण ठीक आहे. 3:30चा टार्गेट पण मी अचीव केला. 3:15लाच घरी पोहोचलो. आता थोडासा फ्रेश होतो, हे सगळं थोडंसं अवतार काढतो, मग भेटूया. चला आलो आहे थोडंसं राऊंड मारायला. आम्ही इथे शंतनूच्या गाडीमध्ये आलो आहे राऊंड मारायला. मस्त आजची राईड मस्त झाली, एकदम भारी मजा आली. गरमी पण होती पण एवढी फील नाही झाली बाईकवरती, कारण का हवा लागत होती आणि आजूबाजूला झाडं होती, त्याच्यामुळे मजा आली. राईड करायला मजा आली. फटाफट आलो. 3:15ला काहीतरी पोहोचलो मी. 11:30 वाजता निघून. तुम्हाला ही वाली राईड कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. बाकी भेटत राहा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पुढच्या वाला नेक्स्ट डेवाला ब्लॉग नक्की बघा, मजा येईल. उद्या गावची जत्रा दाखवतो.